श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. झोपण्यापूर्वी झाडूखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे ज्याच्यामुळे घरातली दरिद्री निघून जाते आणि घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होतील, लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतील, घरात अखंड लक्ष्मी नांदेल, सर्वत्र आनंदी वातावरण राहील. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही. तर पहा, झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. झाडू आपल्या घरातील घाण काढून टाकतो, आपले घर स्वच्छ ठेवत असतो. ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. अशा घरातील वास्तुदोषसुद्धा निघून जातो. झाडूशी निगडीत काही अनेक उपाय आहेत, तर त्या उपायांनी आपण आपले जीवन सुख समृद्ध करू शकतो. आज आपण पाहणार आहोत की झाडू खाली अशी कोणती वस्तू ठेवायची आहे, ती ठेवल्यानं आपलं नशीब चमकेल आणि घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतील. तुम्ही बऱ्याच वेळा असं ऐकलं सुद्धा असेल, हात फिरे आणि लक्ष्मी वसे. ज्या घरात स्वच्छता असते अशा ठिकाणी महालक्ष्मीचे वास्तव्य असते असे म्हटले जाते. तर बघा, एकादशीच्या दिवशी 3 झाडू सकाळी सकाळी कोणालाही न दिसता अंधारात एका मंदिरात जाऊन नेऊन ठेवायचे आहेत आणि त्यातीलच एका झाडूने संपूर्ण मंदिर स्वच्छ करून ते 3ही झाडू गुप्तदान म्हणून तेथेच मंदिरात ठेवून जायचे आहेत. तर तुम्ही ठेवलेल्या त्या झाडूंची जसजशी त्या मंदिराची त्या झाडूने साफसफाई होईल तशी आपल्या घरातील दारिद्र्य, नकारात्मकता, गरिबी, वाईट शक्ती, दुःख, त्रास, बाधा जी असते ती हळूहळू दूर होऊ लागते. पण हा उपाय एकदम गुपचूप करायचा आहे, कोणालाही दिसता कामा नये. ते 3 झाडू तिथं जाऊन तुम्हाला ठेवायचे आहेत अंधारात. पण आपल्या घरात ज्या झाडूने घर स्वच्छ करतो तो झाडू कुणालाही द्यायचा नाही. किंवा जो झाडू आपण वापरतो तो खराब झाला असेल किंवा तुटला असेल तर तो झाडू त्वरित बदलावा. जुना व खराब झाडून कधीही स्वच्छतेसाठी घरामध्ये वापरू नये. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात आणि पैशांच्या सुद्धा अडचणी येत असतात. घरातील झाडू कोणाला जर दिला तर देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते. जेवण केल्यानंतर कचरा सांडेल असे तर तो झाडूने स्वच्छ करू नये, आधी तो कपड्याने स्वच्छ करावा. काय घरांमध्ये डायरेक्ट जेवण झाले की डायरेक्ट झाडूने झाडलं जातं, तर ते तसं करू नका. पहिल्यांदा तुम्ही कपड्याने स्वच्छ करा ती जागा आणि मग झाडू तिथे मारा. असं जर केले तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होईल. तसेच घरामधील फरशी पुसताना थोडी तुरटी, मीठ आणि हळद टाकून फरशी पुसावी. त्यामुळे पण घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि सोबतच घरातील जीवजंतूसुद्धा नष्ट होतात. नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही व देवी लक्ष्मीचा आपल्या घरावर आशीर्वाद राहतो. परंतु अशी मान्यता आहे की गुरुवारी कधीही फरशी पुसू नये, नाहीतर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. जर गुरुवारी फरशी पुसणे जास्त आवश्यक असेल तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि त्यानंतरच फरशी पुसावी. त्यामुळे सर्व दोष नष्ट होतात. त्याचबरोबर झाडू मोकळ्या जागी कधीही ठेवू नये, नेहमी कोपऱ्यात ठेवावा. घरातील झाडू कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने हा झाडू लपवून ठेवावा. बाहेरच्या व्यक्तींची आपल्या झाडूवर नजर पडल्यास अपशकुन मानला जातो. त्याचबरोबर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. किचनमध्ये किंवा अन्नधान्याची जागी कधीही झाडू ठेवू नये, नाहीतर घरातील अन्नधान्याचा साठा लवकर संपत जातो असे मानले जाते. तसेच अन्नधान्यात बरकत राहत नाही. झाडू कधीही खराब होऊन देऊ नये. झाडूना नेहमी स्वच्छ राहील याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. रात जर नवीन झाडू आणला तर सर्वात आधी झाडूच्या मुठीला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्याचे पूजन करायचे आहे. त्यानंतर तो झाडू वापरायला काढायचा आहे. आपल्या घरात स्थिर वास्तव्य करते. जर एखाद्या वेळेस लहान बालक अचानक झाडू घेऊन घर झाडू लागला तर समजून जा की आपल्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत. झाडूला कधीही पाय लागू देऊ नये आणि लहान मुलांकडून जरी लागला तरी त्यांना समजून सांगावे की असं करायचं नाही आणि चुकूनही जर पाय लागला तर पाया पडून आपल्या झाडाची माफी मागायची आहे. झाडू शरीराला लागणे देखील अपशकुन मानले जाते, म्हणून चुकूनही आपण आपल्या शरीराला किंवा अंगाला झाडू लागता कामा नये. तसेच लगेच तोंड हात धुवून स्वच्छ करावे. झाडूने कधीही कोणाला मारू नये. आपण काय करतो, कधी राग आला आपल्या हातात झाडू असेल तर आपल्या लहान मुलांना मारायचा प्रयत्न करतो, तर ती माता लक्ष्मी वास करत असते. तर असं करू नये. माता लक्ष्मी आपल्यावर त्यामुळे नाराज होते. तून जर आपली कोणती व्यक्ती घराच्या बाहेर पडली असेल तर लगेच झाडून काढू नये. व्यक्ती गेल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही झाडून काढू शकता.
झाडू कधीही उभा करून ठेवू नये, झाडू नेहमी आडवा करून ठेवावा. त्याशिवाय 2 झाडू कधीही एकत्र ठेवू नये, त्यामुळे घरामध्ये भांडण, तंटे, वाद विवाद, कलह होत राहतात. ज्यावेळी आपण नवीन घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपण एका हातात झाडू आणि एका हातामध्ये तुळस घेऊन प्रवेश करावा. त्याच्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्याला नवीन घर खूप लाभते असे म्हटले जाते. तसेच नवीन झाडू घरामध्ये घेऊन गेल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. रात्री आपले जेवण झाल्यानंतर घर स्वच्छ करून झाल्यानंतर रात्री झोपण्याच्या वेळेस आपला झाडू जो आहे तो मुख्य दाराच्या आतील भागात आडवा करून ठेवावा. म्हणजे झाडू आडवा ठेवून त्या झाडूच्या खाली जिऱ्याचे 3 ते 4 दाणे टाकावे. या उपायाने घरामध्ये बरकत येते, घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. त्याचबरोबर घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण निघून जाते. घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. तसेच आपल्या घरामध्ये इतर कुठल्याही अडचणी असतील, नजरदोष लागला असेल, काही इडापिडा असतील, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, तर यासारखे सर्व दोष आपल्या घरातून निघून जातात. म्हणून रोज तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या घरातील सगळी कामं आवरली, स्वयंपाकघर आवरलं की तुम्हाला हा उपाय करायचा आहे. झाडू आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ आडवा ठेवायचा आहे आणि त्या खाली तुम्हाला 4 ते 5 अगदी चिमूटभर जिरे जे असतात ते टाकायचे आहेत. आणि सकाळी उठलं की तो झाडू उचलायचा आणि जिरे तुम्हाला तसेच घराबाहेर फेकायचे आहेत, घरात घ्यायचे नाहीत. जिरे ही जरी मसाल्याचा पदार्थ असला तरी तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो आवर्जून करा. यामुळे आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती, नकारात्मकता, दोष हे घराबाहेर जातील आणि घरामध्ये लक्ष्मी येईल. संपूर्ण गरिबी, दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल. तर हे छोटेसे उपाय असतात ज्याच्यामुळे आपल्या घरातील वातावरण आनंदी राहते. तर तुम्ही हे उपाय आवर्जून करा. या उपायाने सर्व तुमच्या इडापिडा, बाधा सगळी निघून जाऊन तुमच्या घरातील आनंदी वातावरण राहील आणि सगळे खुश